वळूयात पुढच्या बातमीकडे। उद्योग मंत्री उदय सामंत चाकण दौऱ्यावर आहेत। मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रशासनाची मात्र चांगलीच झोप उडाली आहे। कंत्राटदारांकडून मध्यरात्री रस्त्यांची डागडुजी करण्यात आली। रात्रीच्या अंधारात खड्डे बुजवण्याचं काम करण्यात आले। रस्त्यांची दुरावस्था, सततची वाहतूक कोंडी यामुळे चाकण एमआयडीसीतील 20 लघु उद्योजकांनी आपल्या कंपन्या स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतलाय। या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत आज चाकण एमआयडीसीचा दौरा करतायत। त्यामुळे प्रशासनासह कंत्राटदाराची झोप उडाली आहे। मध्यरात्रीत रस्त्यांची डागडुजी हाती घेण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांच्याकडून। अमोल, मंत्री उदय सामंत हे आज चाकण दौऱ्यावर येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मध्यरात्री डागडुजी करण्यात आली, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, ही गोष्ट खरं तर हसण्यासारखी आहे। एकीकडे मंत्र्यांचा दौरा होतो आणि औद्योगिक परिसरातील समस्यांकडे मात्र दुर्लक्ष केलं जात आहे। मंत्र्यांच्या दौऱ्यांमुळे कुठेतरी प्रशासन जागं होतं आणि त्यानंतर त्यांच्या अडचणींना केराची टोपली दाखवल्याचा आरोपही उद्योजक या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। अशा पार्श्वभूमीवरती उद्योग मंत्री उदय सामंत या ठिकाणी खरं तर चाकण औद्योगिक वसाहत असणाऱ्या ऑटो हब मध्ये येणार आहे। ते उद्योजकांशी चर्चा करणार आहे, त्यांच्या समवेत अधिकाऱ्यांचा लवाजमाही येणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून देश उभारणीसाठी असेल, राज्य उभारणीसाठी असेल, कर स्वरूपामध्ये आणि रोजगाराच्या माध्यमातून चाकण औद्योगिक वसाहतीने खऱ्या अर्थानं मोठी योगदान दिलेलं आहे। अशा औद्योगिक परिसर खरं तर वाहतूक कोंडीमुळे आणि जीवघेण्या वाहतुकीमुळे 580 लोकांना या ठिकाणी खरं तर आपला जीव गमवावा लागलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी अनेक समस्या, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे चाकण औद्योगिक वसाहत खरं तर वाहतूक कोंडी बरोबरच या ठिकाणी अपुऱ्या सुविधांमुळे या ठिकाणी स्थलांतराचा निर्णय घेणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या नंतर या ठिकाणी शरदचंद्रजी पवार गटाचे आमदार रोहित पवार असतील, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे असतील, यांनी खरं तर पाहणी दौरा 2 दिवसात केला। त्यानंतर संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि प्रशासनाच्या वतीनं आता उद्योग मंत्री उदय सामंत हे खरं तर आज प्रशासनाच्या वतीनं अधिकाऱ्यांशी या ठिकाणी उद्योजकांशी चर्चा करणार आहे। त्याबरोबर तेथील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं खाजगी कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून रात्रीचा मुरुम टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे। खड्डे बुजवण्याचा हा जरी प्रयत्न असला अंकिता, ही खरं तर जी भूषावह बाब नाहीये, परंतु अशा परिस्थितीमध्ये मंत्र्यांच्या दौऱ्याच्या अगोदर केलेली डागडुजी आणि इतर वेळेस एकंदरीतच आता उद्योग मंत्री उदय सामंत या सगळ्या डागडुजीवरती काय प्रतिक्रिया देत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।